डाळीत डाळ तुरीची डाळ एका वर्षात केल्विन कोमलच्या मांडीवर बाल. तर गाई झालो ना लग्नाचा ब्लॉग घेऊन. तर बादल भाईनी नेलती तिकडे नवऱ्याची गाडी सजवाला ना मग आलतो इकडे भाईला घ्यायला ना. इकडे नवरा का रिव्ह्यू मागे होता का ना मग आणला नवरा ना मग नाचो होते इकडे करवल्या ना. इकडे माझ्या जवळ होता कॅमेरामॅन आशू चांदव चावडा फ्रॉम पोसरी. मेकअप करणाऱ्या मुला वरात निघाला टाइम होतं म्हणून अण्णा देत होता आधीच वॉर्निंग. कृपा करून मेकअप साठी टाइम करू नका, आम्ही विनंती करतोय. इकडे गोडगावर जरा मला नाराज दिसत होता. जाऊ दे बरं भाईला, तुझी कोण असेल तिला पण आणू आपण ना. मग झालता वरात निघाचा टाइम ना. माझी ड्रेसिंग तर बघा ना. आम्ही झालतो जरा लेट ना. माझ्या बरोबर होता इकडे मामाचा पोऱ्या करण. मी तो होतो इकडे छत्री धरून. नंतर विचार केला ही छत्री जरा मजबूत माणसाजवळ द्यायला पाहिजे ना. मग दिली मयूर जवळ. तिकडे तर जय घंटा झालता पण इकडे पारच सगळं पेटून होत नव्हता. लग्न लागल्या पोरा आल तिकडे फोटो काढायला ना. देवेश भाई बघा ना विथ हिज आयकॉनिक पोज ना. इकडे बाकी या तिघाही कसल्या ड्रेसिंग मारलेल्या ना. बाकी बघता बघता इकडे राजादा खुर्चीवर झोपलेला ना. बाकी हॉट दिसाच्या चक्कर मध्ये मी स्वतःच हॉट झालतो म्हणून वरचा ब्लेझर काढला ना. ठेवलेला मुकच गाडी. मला तर वाटलेलं गोडगौरव घरी गेले पण भाई दिसला मला परत ना. मला काही दोन बोट दाखवता जा ना मग संडासला ना. इकडे नानाची ड्रेसिंग तर बघा ना. इकडे तर वहिनी लहर होती ना. भाईला बोललो तू पण लहर तर भाई हसं होता. आम्ही पोरं तर काही पेत नाही पण आमचा नाचणं तर जोरानच असतं. डाळीत डाळ तुरीची डाळ एका वर्षात केल्विन कोमलच्या मांडीवर बाल. हे नाव घ्या